समर्थ जीवन बोधच्या या नव्या सत्रात अत्यंत मनपूर्वक स्वागत. हा एक असा आध्यात्मिक प्रवास आहे जो आपल्याला आपल्याच मनाच्या आतल्या कप्प्यांमध्ये घेऊन जातो. नक्कीच. मागील सत्रात आपण समर्थ रामदास स्वामीकृत करुणाष्टकामधील म्हणजे बुद्धी दे रघुनायका या रचनेतील पहिल्या 4 ओव्यांचं अत्यंत सखोल चिंतन केलं होतं. तिथे आपण पाहिलं होतं की मानवी मन किती अगतिक असू शकतं. हो, ती अगतिकता आणि तो संघर्ष आपण पाहिला. बरोबर. या अगतिकतेचा स्वीकार करणं, वासनांचा तो घट्ट विळखा समजून घेणं आणि व्यावहारिक पातळीवर जेव्हा आपण कमी पडतो तेव्हा येणारं नैराश्य, या सगळ्या मानसिक अवस्थांचा आपण वेध घेतला होता. आज आपण करुणाष्टके बुद्धी दे रघुनायका भाग 2 मध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर मागील सत्रात आपण जो नैराश्याचा आणि अगतिकतेचा भाग पाहिला तो एका अर्थाने आजाराचं निदान करणारा भाग होता. आजच्या या सत्राचा जो मुख्य गाभा आहे तो त्या आजारावरच्या उपचारांकडे जाणार आहे, म्हणजे उपायांकडे. अगदी बरोबर. आजचं हे चिंतन प्रामुख्याने अज्ञानाचा नाश आणि खऱ्या आत्मज्ञानाची म्हणजेच आत्मसाक्षात्काराची प्राप्ती यावर केंद्रित असेल. हे खूप महत्वाचं वाटतंय. हो, कारण आपल्या जीवनात जे व्यावहारिक अपयश येतं, भविष्याचा वेध घेण्याची जी क्षमता कमी पडते किंवा ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो तिचा अभाव असतो आणि परिणामी जी सामाजिक उपेक्षा वाटण्याला येते, या सर्व गोष्टी मुळात आपल्या आतील अज्ञानातून कशा जन्म घेतात हे आपण आज पाहणार आहोत. म्हणजे हे सगळं अज्ञानाशी जोडलेलं आहे. नक्कीच. समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामाकडे ज्या सद्बुद्धीची याचना करत आहेत, ती सद्बुद्धी या अज्ञानाचा अंधार कसा दूर करते आणि आपल्याला खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख कशी करून देते, याचा हा अत्यंत रंजक आणि अंतर्मुख करणारा प्रवास आहे. हे ऐकायला खूपच कुतूहल निर्माण करणार आहे, कारण आपण अनेकदा आपल्या अपयशाचं खापर बाह्य परिस्थितीवर फोडतो, पण तुम्ही म्हणताय की याचं मूळ आपल्या आतील अज्ञानात आहे. अगदी तसाच आहे. जर मागील भागात आपण मनाची आंतरिक अस्वस्थता पाहिली असेल तर ती अस्वस्थता आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या कृतींमध्ये कशी उमटेल हे कदाचित यापुढील ओव्यांमधून उलगडेल. आपण या बुद्धी दे रघुनायकाच्या या ओवीकडे वळूया, जिथून या व्यावहारिक गोंधळाची सुरुवात होते. आपण कृपया ही ओवी सविस्तर सांगावी. हो, नक्की. समर्थ अत्यंत आर्ततेने म्हणतात, नेटके लिहिता येणा वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येणा बुद्धी दे रघुनायका. याचा अगदी सरळ आणि शब्दशः अर्थ असा आहे की मला अक्षर नीट आणि वळणदार लिहिता येत नाही, वाचताना माझ्याकडून नेहमीच चुका होतात आणि कोणत्याही गोष्टीचा, ग्रंथाचा किंवा प्रसंगाचा खरा अर्थ मला इतरांना सांगता येत नाही. एक सेकंड, इथे मला एक अत्यंत साहजिक प्रश्न पडतो. विचारा. आजच्या या आधुनिक काळात जिथे आपण हाताने लिहिणं जवळजवळ सोडूनच दिलं आहे, म्हणजे मोबाईलवर किंवा संगणकावर टाईप करताना तंत्रज्ञान आपल्या चुका सुधारतं, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आपल्याला वाचूनही दाखवतं. हो, तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय. मग अशा वेळी एका आध्यात्मिक साधकाला, ज्याला ईश्वराची प्राप्ती करायची आहे, त्याला लिहिता वाचता न येण्याची खंत का असावी? अक्षरांचं वळण आणि परमार्थाचा नेमका काय संबंध आहे? हा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे आणि याच प्रश्नात या ओवीचं खरं मर्म दडलंय. वरवर पाहता ही ओवी एका सामान्य विद्यार्थ्याच्या तक्रारीसारखी वाटते. हो, तसंच वाटतं ऐकताना. पण याचा सखोल आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय अर्थ खूप व्यापक आहे. आपण दासबोध ह्या ग्रंथाचा आधार घेतला तर त्यात समर्थांनी सुंदर हस्ताक्षरावर आणि लेखनावर एक संपूर्ण समास लिहिला आहे. त्यांच्या मते लेखनावरून माणसाची एकाग्रता आणि त्याच्या मनाची अवस्था समजते. म्हणजे हस्ताक्षर हा मनाचा आरसा आहे असं म्हणता येईल. अगदी तसंच. ज्याचा मन अस्थिर आहे, विचारांचा गोंधळ आहे, तो कधीही नेटकं लिहू शकत नाही. आणि वाचिता चुकतो याचा अर्थ केवळ पुस्तकातील छापील शब्द वाचणं असा होत नाही. इथे आयुष्याचं वाचन अभिप्रेत आहे. आयुष्याचं वाचन म्हणजे परिस्थिती समजून घेणं. बरोबर. परिस्थितीला चुकीचं वाचणं, माणसांचा स्वभावाला चुकीचं वाचणं आणि घडणाऱ्या घटनांमागील ईश्वरी संकेत न समजणं, हे वाचन जेव्हा चुकतं तेव्हा आयुष्याचं पूर्ण गणित बिघडतं. आता उलगडते. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा सगळा मनाच्या एकाग्रतेचा खेळ आहे. जर मनच अस्थिर असेल तर आपण परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढतो.
हो, आणि म्हणूनच अर्थ तो सांगता येणं ही पुढची ओळ येते. पण मग अर्थ तो सांगता येणं यातून समर्थांना काय सुचवायचं आहे? कारण आजच्या काळात आपण पाहतो की आपल्याकडे माहितीचा किंवा डेटाचा अक्षरशः महापूर आला आहे. तरीही संवादाची अडचण येतच. बरोबर ओळखलत. आज माहिती भरपूर आहे, पण शहाणपण हरवत चाललंय. जेव्हा माणसाला स्वतःच्या भावनांचा, सभोवतालच्या परिस्थितीचा किंवा ग्रंथांचा गूढ अर्थ स्वतःलाच समजून घेता येत नाही, तेव्हा तो इतरांना काय सांगणार? खरंय, आताच गोंधळ असेल तर बाहेर स्पष्टता कशी येणार? नक्कीच. यातून त्याच्या आत एक खूप मोठी पोकळी आणि अस्वस्थता निर्माण होते. आजच्या काळात आपण याला संवाद कौशल्याचा अभाव किंवा अभिव्यक्तीची अडचण म्हणू शकतो. आपण माहितीने वेढलेलो आहोत, पण परिस्थितीचा खरा अर्थ समजण्याची बुद्धी अनेकदा कमी पडते. म्हणजे समर्थ इथे फक्त संवादाची नाही तर आकलनाची अडचण मांडत आहेत. हो, म्हणूनच समर्थ रामाकडे अर्थ सांगता येण्याची बुद्धी मागत आहेत. जेव्हा ही सद्बुद्धी मिळते तेव्हा विचारांमधील गोंधळ थांबतो, मन एकाग्र होतं आणि आपण जीवनाचं अचूक वाचन करायला शिकतो. अज्ञानाचा नाश होण्याची ही पहिली पायरी आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे जोपर्यंत आतील गोंधळ शांत होत नाही तोपर्यंत बाहेरचं आकलन सुधारत नाही. अगदी बरोबर. पण जर आपलं आतलं वाचन चुकलं, परिस्थितीचा अर्थच आपण चुकीचा काढला, तर साहजिकच आपण समाजाशी वावरताना चुकीच्या कृती करू. ही जी चुकीची कृती आहे ती समाजाच्या पातळीवर कशी दिसते याविषयी समर्थ पुढील ओवीत काही मार्गदर्शन करतात का? नक्कीच करतात. ही जी आतील अस्वस्थता आहे ती बाहेर कशी प्रकट होते आणि आपल्या दैनंदिन जीवनाचं कसं नुकसान करते याचं अत्यंत अचूक वर्णन समर्थांनी नव्या ओवीत केलं आहे. ती ओवी कोणती आहे? समर्थ म्हणतात, प्रसंग वेळ तर्केना सूचेना दीर्घ सूचना मैत्री की राखता येना बुद्धी दे रघुनायका. याचा सरळ अर्थ असा आहे की कोणत्या प्रसंगात कोणत्या वेळी कसं वागावं आणि काय बोलावं हे मला समजत नाही. भविष्याचा विचार करून कोणतंही नियोजन किंवा दीर्घ सूचना मला सुचत नाही. आणि त्यामुळे नाती बिघडतात. हो, आणि म्हणूनच शेवटची ओळ आहे, मैत्री की राखता येना. लोकांसोबतची मैत्री मला टिकवता येत नाही असं समर्थ म्हणतात. इथे मला एक खूप मोठा विरोधाभास वाटतो. कोणता विरोधाभास? सहसा अध्यात्म किंवा परमार्थ म्हटलं की आपल्याला वाटतं सगळं सोडून देऊन एकांतात डोळे मिटून बसायचं. पण इथे समर्थ चक्क प्रसंग, वेळ, भविष्याचं नियोजन आणि मैत्री या अत्यंत ऐहिक आणि व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलत आहेत. मानवी नातेसंबंध आणि वेळेचं नियोजन यांचा खऱ्या आत्मज्ञानाशी काय संबंध असू शकतो? हा विरोधाभास वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण समाजाने परमार्थाची व्याख्या चुकीची करून ठेवली आहे. परमार्थ म्हणजे जगापासून पळून जाणं नव्हे. म्हणजे संसारातून पळ काढणं हा परमार्थ नाही. अजिबात नाही. समर्थांची भक्ती ही डोळे मिटून बसणाऱ्या, वास्तवापासून पळ काढणाऱ्या आळशी माणसाची भक्ती नाही. ती अत्यंत सावध आणि डोळस व्यक्तीची भक्ती आहे. सावध भक्ती हा शब्द खूप सुंदर आहे. हो, प्रसंग वेळ तर्केना म्हणजे प्रसंगावधान नसणं, जीवनात समोर काय वाढून ठेवलं आहे आणि त्यावर आत्ता कोणती कृती योग्य ठरेल याचा विवेक नसणं. आणि दीर्घसूचना म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता किंवा दूरदृष्टी. म्हणजे अध्यात्म ती दूरदृष्टी लागतेच. नक्कीच लागते. आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचं मन इतकं पारदर्शी आणि शांत असावं लागतं की त्याला पुढच्या धोक्यांची आधीच जाणीव होते. ज्याच्याकडे ही खऱ्या अर्थाने बुद्धी नाही, तो फक्त आजच्या या क्षणाचा आणि स्वतःच्या अहंकाराचा विचार करतो. हे आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा आपल्या कुटुंबिक जीवनातही किती तंतोतंत लागू पडतं पहा. एखादा महत्वाचा प्रकल्प केवळ चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतल्यामुळे अपयशी ठरतो. अगदी बरोबर. टायमिंग चुकलं की सगळं चुकतं. आणि कुटुंबात पाहिलं तर एखाद्या नाजूक प्रसंगी आपण चुकीचे शब्द वापरतो आणि आयुष्यभरासाठी नातेसंबंध दुरावतात. म्हणजे अहंकार आणि अज्ञानामुळेच मैत्री किंवा नातेसंबंध बिघडतात असंच ना? अगदी तंतोतंत. नातेसंबंध तुटण्याचं मुख्य कारण म्हणजे सामंजस्याचा आणि प्रसंगावधानाचा अभाव. जेव्हा अज्ञान असतं तेव्हा माणसाचा अहंकार प्रबळ असतो. त्याला फक्त स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं. आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. हो, पण जेव्हा ही सावध बुद्धी प्राप्त होते तेव्हा तो अहंकार गळून पडतो. प्रभू श्रीराम हे स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. ते नातेसंबंध निभावण्यात, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आणि दूरदृष्टीने विचार करण्यात सर्वोत्कृष्ट आदर्श होते.
खरंय. रामायणात असे अनेक प्रसंग आहेत जिथे प्रभू श्रीरामांनी अत्यंत प्रसंगावधान राखून निर्णय घेतले आहेत. म्हणूनच समर्थ त्यांच्याकडे हीच सावधबुद्धी मागत आहेत. जेव्हा अज्ञानाचा नाश होतो तेव्हा माणूस सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच ईश्वराचा अंश पाहतो. मग त्याच्याकडून कुणाचाही अपमान होत नाही आणि तो सर्वांशी अत्यंत सहजतेने मैत्रीपूर्ण भावनेने राहू शकतो. म्हणजे परमार्थ आणि प्रपंच हे दोन वेगळे कप्पे नाहीत, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चांगला परमार्थ तोच करू शकतो ज्याचा प्रपंच किंवा व्यवहार अत्यंत चोख आहे. अगदी योग्य शब्दात मांडलात तुम्ही हा विचार. पण समजा एखाद्या व्यक्तीला हे प्रसंगावधान जमलं नाही, त्याला परिस्थितीचं वाचन करता आलं नाही, तर समाज अशा व्यक्तीला कसं वागवतो? मला वाटतं यातूनच एका अत्यंत नाजूक आणि वेदनादायी प्रश्नाची निर्मिती होते. जेव्हा माणूस व्यावहारिक पातळीवर वारंवार अपयशी ठरतो तेव्हा त्याला समाजाच्या अत्यंत क्रूर वागणुकीला सामोरं जावं लागतं. ही ओवी ही मानवी मनाच्या याच वेदनेचा हुंकार आहे. ती ओवी कशी आहे? ओवी अशी आहे, संसारी श्लाघ्यता नाही, सर्वही लोक हासती, विसरू पडतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. याचा सरळ अर्थ असा होतो की या संसारात मला कसलाही मानसन्मान किंवा श्लाघ्यता मिळत नाही. उलट सर्व लोक माझी थट्टा करतात, मला हसतात आणि मला सतत गोष्टींचा विसर पडतो. हे ऐकताना खरोखरच खूप अस्वस्थ व्हायला होतं. कारण समाजात लोकांनी हसणं किंवा आपली थट्टा करणं हा कोणासाठी खूप मोठा आघात असतो. माणसाला कायम सामाजिक स्वीकृतीची म्हणजे लोकांच्या मान्यतेची गरज असतेच. हो, ही मानवी मनाची अत्यंत नैसर्गिक गरज आहे. पण मला इथे एक शंका आहे. जर एखादा साधक खरोखरच आध्यात्मिक मार्गावर उच्च पातळीवर पोचला असेल तर त्याने या सामाजिक स्तुती किंवा निंदेच्या पलीकडे जायला नको का? लोक हसले काय किंवा त्यांनी नावं ठेवली काय, संतांना त्याचा काय फरक पडायला हवा? बरोबर आहे तुमचा प्रश्न. आणि यात तो जो पुढचा शब्द आहे विसरू पडतो पोटी, या विस्मरणाचा या अपमानाशी नेमका काय संबंध आहे? हा प्रश्न खूपच गहन आहे आणि या संपूर्ण करुणाष्टकाचं रहस्य या विस्मरण या शब्दात दडलं आहे. तुम्ही म्हणालात तसं संतांना लोक काय म्हणतात याने खरोखरच काही फरक पडत नाही. मग समर्थ अशी खंत का व्यक्त करत आहेत? कारण समर्थ इथे सर्वसामान्य साधकाच्या प्रतिनिधीच्या रूपात बोलत आहेत. माणसाचा स्वभाव असा असतो की तो दुर्बलांना, अज्ञानी लोकांना हसतो. या सामाजिक उपेक्षेमुळे माणसाचं मन आतून खिन्न होतं. पण समर्थांच्या दृष्टीने लोक हसतात हे दुःख सर्वात मोठं नाहीये. मग सर्वात मोठं दुःख कोणतं आहे? त्यातील सर्वात मोठा आणि भयंकर धोका दडलेला आहे तो या विस्मरणात. विस्मरण म्हणजे आपण रोजच्या कामात जशा चाव्या विसरतो किंवा बाजारातून काही आणायला विसरतो तसं काहीसं, की याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे? नाही, हे केवळ वस्तू विसरण्याबद्दल नाहीये. इथे विसरू पडतो पोटी म्हणजे अंतर्यामी विस्मरण होणं. हे विस्मरण म्हणजे ईश्वराला विसरणं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःच्या खऱ्या आत्मस्वरूपाला विसरणं. स्वतःच्या स्वरूपाला विसरणं हे थोडं अधिक सोपं करून सांगाल का? नक्कीच. हे समजून घेण्यासाठी आपण एक अत्यंत सोपं उदाहरण घेऊया. समजा एक खूप मोठा आणि कसलेला अभिनेता एका नाटकात काम करत आहे. नाटकाचं कथानक अत्यंत दुःखी आहे आणि त्या अभिनेत्याच्या वाट्याला एका अत्यंत गरीब, अपमानित अशा व्यक्तीची भूमिका आली आहे. बरं. रंगमंचावर इतर पात्र त्याचा अपमान करतात, त्याला हसतात. आता जर त्या अभिनेत्याला हे पक्का आठवत असेल की मी फक्त एक भूमिका करत आहे, तर त्याला त्या अपमानाचं दुःख होईल का? नाही, अजिबात नाही. कारण त्याला वास्तव काय आहे हे माहीत असतं. तो नाटक संपल्यावर आरामात आपल्या घरी जाईल. अगदी बरोबर. पण समजा तो अभिनेता स्वतःची खरी ओळखच विसरला, त्याला खरोखरच असं वाटू लागलं की रंगमंचावर जो अपमानित होणारा गरीब माणूस आहे तोच मी आहे, तर काय होईल? बापरे, मग मात्र तो खरोखरच मानसिक धक्क्याने कोलमडून पडेल. त्याला खऱ्या वेदना होतील. अगदी हेच. जीवनाच्या या रंगमंचावर आपलं नेमकंच हेच होतं. जेव्हा लोक आपल्याला हसतात, आपला अपमान करतात, तेव्हा आपण स्वतःला तो अपमानित होणारा देह किंवा अहंकार मानू लागतो. आपण विसरून जातो की आपण तो नश्वर देह नसून एका अविनाशी ईश्वरी चैतन्याचा अंश आहोत. हा विचार खरोखरच मुळापासून हादरवून टाकणारा आहे. हो, हे जे स्वतःच्या मूळ स्वरूपाचं विस्मरण आहे, हेच सर्व अज्ञानाचं आणि सर्व दुःखांचं मूळ आहे.
म्हणजे आपण सगळेच त्या अभिनेत्यांसारखे आहोत जे आपली खरी ओळख विसरून या संसाराच्या नाटकात मिळणाऱ्या अपमानामुळे किंवा अगदी स्तुतीमुळेही सतत भटकटत आहोत. अगदी बरोबर. स्तुती झाली तरी आपण हुरळून जातो, कारण आपण ती भूमिकाच खरी मानलेली असते. आजच्या जीवनाशी याची सांगड घातली तर आजचा माणूस जगात प्रतिष्ठा मिळवण्याच्या, सोशल मीडियावर लाईक्स आणि मानसन्मान मिळवण्याच्या शर्यतीत इतका धावत आहे की तो स्वतःला पूर्णपणे विसरून गेला आहे. हे विस्मरण नष्ट करणं म्हणजेच खऱ्या आत्मज्ञानाकडे वाटचाल करणं होय. 100%. जोपर्यंत आपण बाह्य जगातील प्रतिष्ठेवर, लोकांच्या मान्यतेवर स्वतःचं सुख अवलंबून ठेवतो, तोपर्यंत आपण अज्ञानातच जगत असतो. आणि या अज्ञानाचा नाश कसा होतो? जेव्हा प्रभू श्री रामाची कृपा होते आणि ती सद्बुद्धी प्राप्त होते, तेव्हा हा अज्ञानाचा पडदा दूर होतो. मग लोक हसले काय किंवा त्यांनी स्तुती केली काय, साधकाच्या मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. कारण त्याला त्या अभिनेत्यासारखं आपलं खरं रूप आठवलेलं असतं. बरोबर. कारण त्याला हे उमजलेलं असतं की हे सर्व विश्व, हे नाटक अनित्य आहे आणि फक्त तो अंतर्यामी असलेला परमात्माच नित्य आहे. हे स्मरण सतत जागृत राहणं, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पुसू न देणं, हेच खऱ्या अर्थाने आत्मज्ञान आहे. आणि हे स्मरण टिकून ठेवण्यासाठीच समर्थ वारंवार बुद्धी दे रघुनायका असा धावा करत आहेत. अगदी तसंच. बुद्धीची याचनाही त्या विस्मरणावरची एकमेव मात्र आहे. खरोखरच या ओव्यांमधून आपण एक अत्यंत रंजक आणि तितक्याच गंभीर प्रवासाचे साक्षीदार झालो आहोत. जर आजच्या या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात गोषवारा मांडायचा झाला तर आपण पाहिलं की मनातील विचारांचा गोंधळ आणि परिस्थितीचं चुकीचं वाचन, हो, त्यानंतर त्यातून निर्माण होणारा दूरदृष्टीचा अभाव आणि बिघडणारे नातेसंबंध आणि या सगळ्या व्यावहारिक अपयशामुळे वाट्याला येणारी सामाजिक उपेक्षा, या सर्व गोष्टी वरवर पाहता वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या सर्वांचं मूळ आपल्या आतील अज्ञानात आणि स्वतःच्या ईश्वरी तत्वाच्या विस्मरणात आहे. या अज्ञानाच्या नाशासाठीच ही सर्व धडपड सुरू आहे. अत्यंत अचूक गोषवारा मांडलात. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी कोणत्याही भौतिक सुखाची, पैशाची किंवा प्रतिष्ठेची मागणी न करता केवळ बुद्धीची याचना करत आहेत. त्यांच्या मते ही बुद्धी म्हणजेच विवेक होय. विवेक म्हणजे नेमकं काय? विवेक म्हणजे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याची स्पष्ट जाण देणारी शक्ती. प्रपंचात काय महत्वाचं आहे आणि परमार्थात काय शाश्वत आहे हे ओळखण्याची क्षमता. एकदा का हा विवेक जागृत झाला की अज्ञानाचा तो गडद अंधार आपोआप नष्ट होतो आणि माणसाला जीवनाचा खरा अर्थ उलगडू लागतो. हे खूपच सुंदर आहे. आजच्या या सत्राच्या शेवटी आपण सर्वांसाठी असा कोणता चिंतनशील विचार देऊ शकाल जो आपण या आठवड्यात स्वतःच्या आचरणात आणण्याचा किंवा त्यावर मनन करण्याचा प्रयत्न करू शकू? आजच्या या सखोल चर्चेअंती एक अत्यंत महत्वाचा विचार आपण सर्वांनी मनात रुजवायला हवा. तो असा की जेव्हा प्रभू श्रीरामाच्या कृपेने ही सद्बुद्धी प्राप्त होते, तेव्हा केवळ बाह्य जगतातील आपली संवादाची किंवा नियोजनाची कौशल्य सुधारत नाहीत, तर आतील अज्ञानाचा तो गडद अंधार कायमचा दूर होतो. मग आपल्या असं लक्षात येतं की ज्या सुखाचा, ज्या शांततेचा आणि ज्या प्रतिष्ठेचा शोध आपण जन्मोजन्मी या बाहेरच्या जगात लोकांच्या मान्यतेत घेत होतो, ते सर्व खऱ्या अर्थाने आपल्या आतच दडलेले आहे. हीच अज्ञानाच्या नाशातून होणारी आणि स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणारी खरी आत्मप्राप्ती आहे. खरंच आपण सुख बाहेर शोधतो, पण ते आतच आहे. हो, आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज काही क्षण शांत बसून हे शोधण्याचा प्रयत्न करावा की आपण कुठल्या नाटकातील भूमिकेला तर आपलं खरं स्वरूप मानत नाही आहोत ना. अत्यंत शांत, मंगलमय आणि अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. आजच्या या सखोल चिंतनातून आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणाऱ्या एका अत्यंत महत्वाच्या पायरीवर पाय ठेवला आहे. होय, हा एक महत्वाचा टप्पा होता. पण जेव्हा हे अज्ञान हळूहळू दूर होऊ लागतं, जेव्हा त्या ईश्वरी प्रकाशाची चाहूल लागते, तेव्हा एका साधकाची मानसिक अवस्था नेमकी कशी असते, तो स्वतःचे सर्वस्व अर्पण करून संपूर्ण शरणागती कशी पत्करतो, हे सर्व आपण करुणाष्टके बुद्धी दे रघुनायकाच्या पुढील आणि कदाचित अंतिम भागात नक्कीच अनुभवणार आहोत. नक्कीच. तो पुढचा प्रवासही तितकाच रंजक असेल. तोपर्यंत या सावध बुद्धीचा, एकाग्रतेचा आणि नित्य अनित्य विवेकाचा विचार नक्की करत राहा. हा आध्यात्मिक प्रवास असाच निरंतर सुरू राहील. नमस्कार.